बेभान प्रेम आहे. लहानपणापासून आजपर्यंत मी तिच्यामुळे गणितात पास झालोय. चालता फिरता कॅल्क्युलेटर आहे ती. प्रत्येक दिवशी माझ्या आधी उठून तिने मला उठवलंय. रोज माझ्यामुळे कामावर लेट जाते, पण एका शब्दाने नाही बोलली. आणि तुम्ही तिला 5 तास वाट बघायला लावली. मिस माया, असशील तू फॅशन इन द सिटीची मालक, मला फरक नाही पडत. माया महाजनी, साची माझी फ्रेंड आहे. तू एका भेटीत तिचं अस्तित्व शून्य करून टाकलंस. तिने बनवलेले पेपर तिच्याच तोंडावर फाडून टाकलेस. तू तिथेच नाही थांबलीस, एक नवीन विषय सुरू केलास. तिला घालून पाडून बोललीस. काय काय बोललीस तू तिला? तुम्हाला माहितीये, ती अशी मुलगी आहे, जर तुम्ही हातात दिवा घेऊन फिरत असाल ना, तर तुमच्यासोबत माचीस घेऊन फिरेल. माहितीये का? दिवा विझला तर पेटवता येईल म्हणून. माशा असतात ना माशा, त्यांनाही ती आपलीशी वाटते. माहितीये का? कारण ते त्यांनाही त्रास होईल असं वागत नाही. पूर्ण रात्र काम करून घेतलं, तिला 5 तास वाट बघायला लावली, तिचा अपमान केला. साची माझी मैत्रीण आहे. तिला जखम झाली तर त्रास मला होणार. रात्रभर ती नाही झोपली तर डोळे माझे लाल होतील. पाणी तिच्या डोळ्यात आलं तर राग मला येईल. आणि हे लक्षात ठेव माया महाजनी, तू माझं हे रूप अजून बघितलं नाहीयेस. आयान, मला ना खूप भीती वाटते. मला वाटतंय त्या मायाने ना माझ्या मलकानीला सगळं सांगून टाकलं असणार. आता माझे मलकानी इथे येतील, माझ्यावर खूप चिडतील आणि मला गेट आउट म्हणतील. त्यापेक्षा मी स्वतःच गेट आउट होते. बरं ऐक, माझा फोन वेटिंगवर येतोय. मला वाटतंय मलकानीचा कॉल असं. मी कॉल बॅक करते. ओके, बाय 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 बाय. खिडकीत ये. काय? हॅलो बाबा. बाबा? तू ऐकलं नाहीस का कधी, वाईट वेळी गाढवालाही बाप मानावं लागतं? तर मग मी गाढव आहे? नाही, गाढवीण. जर गाढवीण नसतीस तर काल जेव्हा मी मायाचं कौतुक करत होतो तेव्हा माझ्या 2 वाजवले असतेस. ए, रागाने काय बघतेस? खाली ये, आज मोठं भांडण होणार आहे आपलं. खाली येतेस की मी वर येऊ? बघ मी वर येतोय, मग तू आणि तुझी माशी. मलकानी, आणि जर तू वर आलास ना तर सिक्युरिटीला सांगून तुला धक्के मारून बाहेर काढून टाकेन. हो का? तुझा सिक्युरिटी वाला मला मारणार? एक ठेवून देईन त्याच्या मीच. आता तर मीच वर येतो. थांब, तू थांब, मी वर येतो.
आलीस? हे काय? बालपण तुझं आणि माझं, आणि अजूनही खूप काही आहे. एक सेकंद. चल आता सॉरी बोल. लुक काय देतेस? सॉरी बोल. डोळे फाडून काय बघतेस? एवढी मोठी चूक केलीस तू. मी काय चूक केली आहे? एक गोष्ट सांग, जर मी विहिरीत उडी टाकायला गेलो तर तू मला थांबवशील ना? जर मी गाडी समोर मरणार असेल तर तू मला वाचवशील ना? माझं काम आहे चूक करणं, तुझं काम आहे मला थांबवणं. आपलं हे ठरलं होतं ना? हा, तर मग जेव्हा मी त्या मायाबद्दल चांगलं चांगलं बोलत होतो तेव्हा तू मला थांबवलं का नाहीस? सॉरी नाही बोलणार? खूप इगो आहे तुझ्यात, आई शपथ. चल मीच तुला सॉरी म्हणतो, तू पण काय लक्षात ठेवशील. आय एम जर तू सॉरी म्हणलास ना तर कान माझे फुटतील, आणि मला माहितीये तू माझे कान फुटू देणार नाहीस. आणि तू चुकलास तर सावरायला तर मलाच लागणार ना. चल आता पैसे काढ. कोणते पैसे देऊ मी तुला? अरे एवढं काय काय घेऊन आलो तुझ्यासाठी. आणि हा, मला 100-100च्या नोटा दे. 500-500च्या नोटा कोणी घेत नाही. माझ्याकडे आधीच 2 आहेत. चिकट कसला चिकट आहेस तू. आओ, अरे सॉरी सॉरी. वंदना तू खाली आहे बरं. काय चाललंय मॅडम? मुलीच्या सासूला मारायचा प्लॅन आहे का तुझा? आय एम सो सॉरी. माहित नाही माझं लक्ष कुठे होतं. आय एम सो सॉरी खरंच. हरकत नाही. सुमन, काय झालंय? एवढी टेन्शन मध्ये काय आहेस? अर्जुन आणि साचीची मैत्री प्रेमला आता खटकायला लागली आहे. प्रेमला वाटतंय की अर्जुन ज्या स्पीडने पुढे जातोय त्या सगळ्यात माझ्या साचीचं मन दुखावू नये. वंदना, जर माझ्या साचीचं मन दुखावलं ना तर तिच्या हृदयाचे तुकडे तुकडे होतील, आणि ते तुकडे गोळा करता करता तिचं आयुष्य निघून जाईल. तिचा बेस्ट फ्रेंड तिचं मन नाही दुखावणार ना. कधीच नाही. साची आणि अर्जुनची मैत्री खूप घट्ट आहे. अर्जुन साचीवर दुःखाची सावली पडू देणार नाही. पण सुमन, साचीचं मन तिचं बेस्ट फ्रेंड नाही तर साचीचं मन तिचं प्रेमच मोडेल. साची माझी मैत्रीण आहे. तिला जखम झाली तर त्रास मला होणार. पाणी तिच्या डोळ्यात आलं तर राग मला येईल. आणि हे लक्षात ठेव माया महाजनी, तू माझं हे रूप अजून पाहिलं नाहीयेस. माया, आज तू ऑफिस मधून लवकर आलीस? काम लवकर संपवलं. एनिवे ते सोड. तुला संध्याकाळी 7 वाजता ग्रँड पॅराडाईज हॉटेलमध्ये पोहोचायचंय. का? कारण तुझ्यासाठी एक छोटीशी पार्टी आहे. मी तुझ्या सगळ्या फ्रेंड्सला हॉटेलमध्ये इन्व्हाइट केलंय. तूच म्हणतेस ना कधी कधी घरातून बाहेरही पडायला हवं. तर मग तयार राहा. ड्रायव्हर खाली वाट पाहतोय. आर यू शुअर माया? ऑफकोर्स मॉम. माझी अशी इच्छा आहे की तू आज एन्जॉय करावं. काही वेळ माझं टेन्शन न घेता छान पार्टी कर. पण माया, तुझं डिनर मी स्वतः बनवेन. आणि तसंही आज कोणीतरी स्पेशल डिनरला येणार आहे. म्हणून मला बाहेर पाठवतेस? अर्जुन येतोय का? त्याहूनही कोणीतरी स्पेशल. तयार हो. काय झालं? असे स्टॅच्यू का झालीस? खा ना.
आज रात्री डिनर माझ्या घरी. हे बघ सुमन, प्रेम दादांचं टेन्शन त्यांच्या बाजूने विचार केला तर बरोबर आहे. अर्जुनचा स्पीड आणि साचीची पावलं दोन्ही सोबत नाही चालू शकत आहेत. एकतर अर्जुनला स्पीड कमी करावा लागेल, नाहीतर साचीला तिचा स्पीड वाढवावा लागेल. आता अर्जुनला कामात नाव, पैसा, प्रसिद्धी सगळं मिळतंय. मला तर भीती वाटते तो त्याच्या कामाच्या व्यापात, त्याच्या प्रोफेशनल लाईफमुळे पर्सनल लाईफ गमावून बसू नये. सुमन, साचीने अर्जुनला तिच्या मनातलं सांगून टाकायला हवं. तिला तिच्या प्रेमाची कबुली द्यावीच लागेल. ती सांगायच्या आधी अर्जुनच्या आयुष्यात दुसरं कोणी आलं तर? आणि काम कधी प्रेमाची जागा घेईल सांगता येत नाही. पूर्ण रात्र काम करून घेतलं, तिला 5 तास वाट बघायला लावली, तिचा अपमान केला. साची माझी मैत्रीण आहे. तिला जखम झाली तर त्रास मला होणार. पाणी तिच्या डोळ्यात आलं तर राग मला येईल. आणि लक्षात ठेव माया महाजनी, तू माझं हे रूप अजून पाहिलं नाहीयेस. तू काय केलास अर्जुन? अगं मी काहीच केलं नाहीये. नक्कीच काहीतरी केलंय. मायाचं हृदय परिवर्तन कसं होऊ शकतं? मी काहीच केलं नाहीये. तू नक्की काहीतरी केलंस. मला चांगला माहिती. काय अगं, केलंस तू? सांग मला मी अर्जुन. खरंच काही नाही केलं ग. रात्री शेटकिन आणि सकाळी संन्यासी कशी बनू शकते माया? तू ना काय केलंयस? अगं मी काही नाही केलं. ए तू बी ग्रेड फिल्मची नावं मस्त यूज करतेस. हा, रात्री चेटकिन आणि सकाळी संन्यासी. वा 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 वा. उप्स. तू लवकर सांग, नाही तर मी ना कराटे फाईट देईन तुला. ओके 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 ओके. ऐक, मी खूप शांतपणे ना तिच्या ऑफिसमध्ये गेलो आणि तिला म्हणालो, हे बघ, साची माझी मैत्रीण आहे. जर जखम तिला झाली तर त्रास मला होईल, वगैरे वगैरे वगैरे. डोळ्यात पाणी तिच्या आलं तर राग मला येईल आणि माझा राग तुम्हाला नाही बघवणार. तिला खूप प्रेमाने मी समजावलं. बाकी काहीच नाही केलं मी. तू तुझ्या बॉसला धमकी दिलीस? तू मायाला धमकी अरे मग दिलीस? दुसरं काय करायला हवं होतं? माझ्या मैत्रिणीला माझ्याशिवाय कोणी दुसरं काही नाही बोलू शकत. माझी बॅट, माझी बॅटिंग. आणि तसंही तुला आता कोणीच त्रास देणार नाही, कोणी टेन्शनही नाही देणार. काळजी करू नकोस. टेन्शन तर मला आलंय, खूपच टेन्शन आलंय. साचीची हाईट 5'2", 5'3" पेक्षा जास्त नसेल. माझ्याकडे हेच जुने कपडे आहेत, नवीन काही नाहीच आहे घालण्यासाठी. मी डिनरला कशी जाणार रे? तू एक काम कर, काही न घालता जा, अशीच जा. माया माझी नाही होऊ शकली, साची तुझी तरी होऊ दे. मूर्ख कुठला. मी आता तुम्हाला दोघांना मारेन बर का. तुम्हाला कळतंय का मला किती टेन्शन आलंय? त्या मायाच्या पांढऱ्या शुभ्र इतक्या मोठ्या घरामध्ये मला डिनर करायला जायचंय. तुम्हाला माहितीये ती किती क्लासी आहे आणि मी मिडल क्लास. साधी आहे. इतकी साधी आहे की तिचा गाड मला बाहेरूनच हाकलून नको द्यायला. ओ मॅडम, इथे कामवाल्या बाईची गरज नाहीये, 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 नाहीये. अयान, खबरदार हा. बाईचं नाव कशाला खराब करतोस? हेल्प प्लीज. तू एक काम कर, हेच घालून जा.
कशी दिसतीये मी? नाही. नाही. हा नको 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 नको. हे हे जोकर दिसतेस. मला नाही जायचंय कुठेच. तू ना तिला सांगून टाक मला की तुला लूज मोशन झालंय, डायरिया झालाय, मलेरिया झालाय, सर्दी काय झालंय? माझं काय पोट खराब आहे. नाही, तू चुकतेस. हे बघ, मायाला ना खोटं अजिबात आवडत नाही आणि जर तू तिच्याशी खोटं बोलून लपायचा प्रयत्न केलास ना तर ती तुला कुठूनही शोधून काढेल. तू तर गेलीस. मग आता तू ना वाघिणीच्या गुहेत चाललीयस. मग तू हे असले कपडे घाल किंवा मग तू हे कपडे घालून जा, कपडे तर फाटणारच आहे. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. हा, तू हे घाल. हा तुझा घागरा आणि ही तुझी चोळी. शी, हे तर किती साधं आहे. हे मी अगं कसं? काही हरकत नाही. तू पण तर साधीच आहेस ना ग. तुझं मन साधं, तू साधी. काही घातलंस तरी चांगलीच दिसशील. खरंच. नक्की? जा जा जा, लवकर लवकर. माया तर हिला कच्चच खाऊन टाकेल. माया क्लासी आहे. ती हिला स्टफ फ्राय करेल, त्यानंतर ऑलिव्ह ऑइल मध्ये शिजवेल, मग खाईल. वा वा. आरामात, प्रेमाने. ही माझी बेस्टी आहे, माझी बेस्ट फ्रेंड. पूर्ण रात्र काम करून घेतलं, तिला 5 तास वाट बघायला लावली, तिचा अपमान केला. साची माझी मैत्रीण आहे. तिला जखम झाली तर त्रास मला होणार. जा बाळा, आलं तुझं डेस्टिनेशन. मला नाही जायचंय अर्जुन, मला नाही जायचंय. प्लीज, मला नाही जायचंय. ओहो, जास्त घाबरू नकोस. हा, रिलॅक्स ग, काही नाही होणार. तिला तिची चूक समजलीये. सॉरी वगैरे बोलण्यासाठी बोलवलं असेल तुला. चूक झालीये, कदाचित सुधारणार असेल. माया काही चुका सुधारणाऱ्यांपैकी नाही वाटत आहे मला. ते पण आज समजेल आपल्याला साची. जोपर्यंत पहिलं पाऊल टाकणार नाहीस तोपर्यंत समजणार कसं की तो रस्ता कुठे जातोय. आणि काळजी करू नकोस, मी आहे ना. मला नाही पण जायचंय. तुला जावं लागेल. नाही. हो. हाय मॅम. हॅलो. ये. तुमचं घर तर खूपच मोठं आहे. म्हणजे मला म्हणायचंय खूप छान आहे. थँक्यू. घरात अजून कोणी नाहीये का? फक्त तू आणि मी. भीती तर नाही वाटत आहे ना? नाही, अजिबातच नाही. गुड. ये.
बस. आय होप तुला मी बनवलेल्या जेवणाची टेस्ट आवडेल. तुम्हाला जेवण बनवायला आवडतं? नाही, मला चॉपिंग, कटिंग, ग्राइंडिंग, मिक्सिंग या सगळ्या गोष्टी आवडतात.